Welcome friends. In last or in previous lecture we have seen 5 questions from 1.2, okay, geometry. So 1.2 it is not completed, practice set 1.2. So we will take next 6 question, means 6 to 11, right? So what is the sixth question? The sixth question is that in sixth question you can see there is the figure, okay, like this. Here you have given angle bisector. I have told you जर त्याला डोळे असतील तर अँगल बायसेक्टर थेरम वापरा. MNP राईट. आणि या ठिकाणी आहे Q, ओके. देन हा दिलाय 25, हा खाली दिलाय 40 आणि हा वरच्यापैकी एक दिलेला आहे तो आहे 14, राईट. ओके. So this is given, right? So you have to write at first in triangle MNP, right? At first you have to see which theorem, which property we have to use here. Okay. हे असं आहे का की वन साइड एका साइडला पॅरलल आहे? नाही, ही साइड कुणाला पॅरलल नाही, मीन्स बीपीटी येणार नाही, कॉन्व्हर्स पण येणार नाही, राईट. त्याच्यानंतर आपण एबीटी पाहिलं होतं, अँगल बायसेक्टर. हा, याच्यामध्ये मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चर मध्येही सांगितलं होतं की या ठिकाणी जर दोन डोळे असतील तर अँगल बायसेक्टर वापरा, दोन डोळे असतील तर. आणि जर समजा तुम्हाला रेशिओ सारखा असेल तर त्याचा कॉन्व्हर्स वापरा, राईट. म्हणजे इथे अँगल बायसेक्टर बसणार आहे. इन ट्रायंगल MNP you have to write at first given, okay, in triangle MNP NQ is angle bisector of angle. कोणत्या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे तो? MNP ऑफ अँगल MNP. तो MNP चा अँगल बायसेक्टर आहे. Therefore by angle bisector theorem or by ABT, okay, by angle bisector theorem. angle bisector theorem नुसार काय असतं तर opposite side of angle means given angle or angle bisector. या angle bisector ची जे opposite side आहे ना, ज्या बायसेक्ट केलेल्या अँगलची जी opposite side आहे त्या दोघांचा रेशिओ रिमेनिंग साइड्स एवढा असतो, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल पहा, MN upon NP is equals to MN upon NP. PQ upon MQ चालेल का? डेफिनेटली नाही, कारण आपण MN आधी घेतोय ना, तर मग MQ आधी घेतला पाहिजे. MQ upon मध्ये येतोय आपला QP, राईट. ओके. सो यू हॅव टू राईट नाउ द व्हॅल्यूज. What is MN? MN is 25, so it is 25 upon what is NP? NP is 40 is equals to here MQ is 14 upon what is QP? QP will be as it is. Why? Because it is not given. We have to find that, right? So cross multiplication means 25 into QP is equals to 40 into 14, right? Okay, now so we have to find the value of QP, means QP will be here. QP इथंच थांबाल. हा जो 25 होतो तिकडे जाईल, तिकडे गेला की त्याचा गुणधर्म बदलेल, बरोबर आहे. आपण म्हणतो ना गावाकडची मुलं शहरात गेली की ती बदलतात, तसं हा याचा गुणधर्म तिकडे गेला की बदलणार. कसा? हा 40 into 14 आहे ना, शांत होता हा इथं, आता इकडे गेला, आता काय करायला लागला, मल्टिप्लाय मध्ये होता डिवाइड मध्ये चेंज झाला त्याच्यामध्ये. सो इट इज 25. आता डिवाइड करून घ्या. सो 5 5 जा 25, राईट. सो 5 8 जा, क्लिअर. 5 5 जा 25, 5 8 जा 40. आता 5 न कोणालाही डिवाइड करा दोघांपैकी. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 4 इज रिमेन. सो 4 डिव्हिजिबल नाही म्हणून पॉईंट दिला आणि त्या 4च्या पुढे 0 घेतला. 4 8 जा, बरोबर आहे का. पुन्हा एकदा 4 8 जा 40, राईट. सो आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच आपलं काय असेल आन्सर. 8 8 जा 64 कॅरी 6. 8 2 जा 16 प्लस 6, 16 प्लस 6 किती झाले 22 मीन्स 2. आणि पॉइंट इथं एक नंतर आहे म्हणून इकडे सुद्धा पॉइंट काय करा, एका नंबर नंतर घ्या, म्हणजे आफ्टर डेसिमल पॉइंट देअर विल बी ओनली 1 नंबर, ओके. सो QP ची जी लेंथ आहे ती किती आली 22.4. जर तुम्हाला युनिट दिला असेल सेंटीमीटर मध्ये तर सेंटीमीटर लिहा, नसेल तर ठीक आहे, ओके. सो दिस इज क्वेश्चन नंबर 6. वी हॅव टू अंडरस्टँड अँड टेक दिस स्क्रीनशॉट.
Okay. Now question number 7. So question number 7, this question, प्रत्येक फिगर ज्यावेळेस पण तुम्हाला दिलेली ना ती फिगर आधी पहा आणि त्याच्यानंतर डिसाईड करा की या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी बसू शकते, कुठलं थेरम बसू शकतं, आणि देन त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हिअर ए बी हिअर, देन सी डी हिअर, and the last is EF. Here E and here F. So you have given BD 8. This is 8. This is 12. X and this is 4. Right? Okay. आता आपण याच्या आधी जे पाहिलं ना 3 पॅरलल लाईन्स बघितल्यावर लक्षात येतं की 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, कारण ट्रायंगल नाहीच आहे तर त्याच्यामुळे आपण ट्रायंगलची कुठली प्रॉपर्टी एबीटी पण वापरू शकत नाही आणि बीपीटी पण वापरू शकत नाही. मग आता आपल्याला आतापर्यंत जी फिगर आली होती ती अशा पद्धतीने आली होती, अशा पद्धतीने तीच फिगर आता अशी झाली. ठीक आहे. सो डोंट बी कन्फ्यूज. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला आधी 3 लाईन कोणत्या आहेत त्या पाहून घेऊयात आपण. इन फिगर बघा कुठल्या लाईन्स आहेत, ए बी, पॅरलल कोण आहे डीसी, पॅरलल कोण आहे EF, अँड लाईन PF अँड PF आणि कुठली AE आर दॅर काय आहे त्या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल, बरोबर, आर देअर ट्रान्सव्हर्सल्स, म्हणजे या त्याच्या ट्रान्सव्हर्सल आहेत 2 आणि ह्या 3 parallel lines आहेत. राईट. सो इफ यू हॅव गिवन 3 parallel lines and 2 transversals, ओके, तुम्हाला 3 पॅरलल लाईन आणि 2 ट्रान्सव्हर्सल्स दिलेले असतील, सो द इंटरसेप्ट्स, द रेशिओ ऑफ इंटरसेप्ट्स इज सेम ऑर इक्वल. ओके, इट मीन्स या दोघांचा इथं जो रेशिओ असेल ना एकमेकांशी तोच या दोघांचा असला पाहिजे. राईट. सो दिस इज द प्रॉपर्टी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली असंही मांडता येईल काय, तुम्ही कुठलंही घेऊ शकता, हे बीडी अपॉन डीएफ तर त्यावेळेस एसी अपॉन सीई घ्या, असं चालणार नाही. बीडी अपॉन डीएफ आणि पुन्हा सीई अपॉन एसी. ओके, ज्या साईजनं तुम्ही घेताय ना वरती त्याच साईडनं खाली घ्या. ठीक आहे. सो व्हॉट विल बी देअर, बीडी अपॉन व्हॉट डीएफ इज इक्वल्स टू एसी अपॉन व्हॉट सीई. राईट. ओके, सो put the values what you have given. So BD is 8, then what is DF, that is 4, is equals to, now it is 12 and it is X. Okay, but what is the proof for this? हे का घेतलं तर याच्या मागे एक प्रॉपर्टी आहे. ती कुठली प्रॉपर्टी आहे, बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स and their transversal. Okay, कुठल्या प्रॉपर्टी नुसार घेतलं, बाय द 3 parallel lines and their transversal property. So we have to cross multiply now. 8 into x, that will be 8x is equals to 4 into 12. Okay, now x will be as it is, but this 8 will go there and it will divide. Okay, so 4 into 12 multiply केलं तरी चालेल. 8 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, 2 6 जा. ओके, सो x is equals to 6. व्हॅल्यू ऑफ x is 6. म्हणजे या ठिकाणी हा 6 असला पाहिजे. तसं तर आपल्याला उत्तर विचार करून काढता पण आलं असतं. 8 आणि 4 यांच्यामध्ये रेशिओ 1:2 चा आहे, म्हणजे हा जेवढा आहे त्याच्या दुप्पट हा आहे, हा जेवढा आहे त्याच्या निमपट हा आहे, म्हणजे हा जेवढा आहे त्याच्या निमपट हे आहे, म्हणजे 6 येणार आहे. जर हाच क्वेश्चन एमसीक्यूज मध्ये वगैरे आला तर तुम्ही हाच विचार करून तुमचा आन्सर देऊ शकता. Okay, so this is the 7th question, which is very easy. We have to understand this properly. Okay, so please take this screenshot. Okay, now we will take question number 8. Okay, you can see the figure and you can deduce also which property we have to use, which theorem we have to use. Okay, you have given the triangle, right? Okay, this is angle bisector. The name of angle bisector is MT.
Okay, now ln. Okay, so this is there you have given the sign means जर तुम्हाला डोळे दिले त्याचा अर्थ एबीटी वापरायला काही अडचण नाही. 6 10 and here you have given 8, right? सो काय वापरलं गेलं पाहिजे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, अँगल बायसेक्टर थेरमचं. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला आधी गिवन लिहावं लागेल. इन अ ट्रायंगल, टेल मी, इन ट्रायंगल LMN, what is the name of the triangle? LMN. Okay, in triangle LMN, what is the bisector? Bisector MT. Okay, ray MT is an angle bisector of angle. कोणत्या अँगलचा अँगल बायसेक्टर? तो LMN चा, LMN, right? ओके, रे MT is an angle bisector of angle LMN. म्हणजे हा MT जो आहे तो LMN चा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. सो इफ इट इज अँगल बायसेक्टर देन वी कॅन यूज अँगल बायसेक्टर थेरम. देयरफॉर by angle bisector theorem, what we have to write by angle bisector theorem? The ratio of the remaining sides is equal to the ratio of these two segments, right? So you can write directly Lm upon what, Mn is equal with Lt upon what, Tn, right? Okay, actually we have given the reason here, so there is no need to write here, right? If you do not write here then you have to write here, right? Okay, now जर तुम्ही इथं लिहित असाल तर इथं लिहायची गरज नाही, आणि इथं लिहिलं तर इथं लिहायची गरज बिलकुलच नाही. ठीक आहे, इथं लिहा किंवा इथं लिहा, काही फरक पडत नाही. ओके, देन कम अहेड. सो व्हाट आर द व्हॅल्यूज? व्हाट इज LM? LM is 6. Okay, MN is, what is MN? That is 10 is equals to LT. You have not given, so LT will be as it is upon 8 will be there, right? So now cross multiplication is there. So LT into 10 is equals to, you can write 10 LT also, right? Okay, 6 into 8. Now this time it is very easy to multiply them. Why? Because we are going to divide by 10. आपण 10 ने डिवाइड करतो, आणि 10 ने डिवाइड करतो म्हणजे आलेल्या उत्तराचा फक्त दशांश चिन्ह जे असतं, जो पॉइंट असतो तो एक ना मागे सरकत असतो लेफ्टला. म्हणजे काय होईल बघा, अपॉन मध्ये 10 जाईल आणि LT इज इक्वल्स टू 4.8 येईल. म्हणजे खाली जेवढे 0 तेवढाच इकडून पॉइंट इकडे घ्यायचा आहे. सपोज आता हेच जर असं असतं 48 upon 100, तर खाली 2 0 आहेत ना, तर मग उत्तरात काय झालं असतं, 48 आलंच असतं, 1 2 इथं पॉइंट आलं असतं, म्हणजे 0.48 असं आलं असतं. 3 असते तर इथं अजून एक 0 आला असता, पॉइंट इकडे आला असतं. 4 असते तर अजून एक 0 इकडे पॉइंट आला असतं. ठीक आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये 0 पुढे जातात, मल्टिप्लिकेशन मध्ये वाढ होते ना, तर पुढे जातात, आणि डिव्हिजन मध्ये काय होतं तेच बॅकला येतं किंवा मागे येतं. ठीक आहे, सो दिस इज क्वेश्चन नंबर 8. Okay, understand this properly. Okay, take this screenshot. Okay, now question number 9 is there. Okay, question number 9. This question is also very easy. Only it is given in X form. Okay, same with the last question, ABC, and this is D. So the same thing is there, only question is given in X form, x minus 2, x plus 2, and here x plus 5. Okay, x, that this is x, then this is x minus 2, x plus 2, and this is x plus 5, means this is the bigger side, right? Okay, so in triangle ABC, okay, you have to write at first given in triangle ABC. Tell me what is the angle bisector? Definitely BD is the angle bisector of angle ABC. So you can write segment BD is an angle bisector of angle of which angle? ABC, of angle ABC. Okay, this BD is angle bisector of
ए बी सी, हा जो बीडी आहे तो अँगल बायसेक्टर कोणाचा, एबीसीचा. सो वी कॅन यूज देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम. सो व्हॉट इज द अँगल बायसेक्टर थेरम? अँगल बायसेक्टर थेरम काय सांगेल, तर याच्यामध्ये या दोघांचा रेशो म्हणजे कोणाचा, एबीचा बीसीसी, हा एबी आणि त्याचा बीसी बरोबर जो रेशो आहे तोच कोणाचा असणार आहे, एडी इज टू डीसी, राईट. ओके, AB is to BC is equals to AD is to DC. So what is AB? AB is given, which is X. What is BC? That is X plus 5 is equals to X minus 2 upon X plus 2. Now we have to cross multiply, right? Okay, how? So X in bracket X plus 2, okay, is equals to X plus 5 and X minus 2. Now we have to solve. Okay, x into x, x square plus x into 2, 2x is equals to. Now we have to multiply both, right? Okay, how? So x will multiply x minus 2, then plus 5 will multiply with same. Okay, this is as it is equals to x into x, x square minus 2x. Understand? Okay, okay, plus 5 into x, 5x minus 10, is it right? Okay, now you can see x square is here, x square is here, right? Both have x square. How? X into x, x square, and x into 2, that is 2x. Clear? Now x plus 2 and x minus 2 here, x into x here, x square, x into minus 2, minus 2x, correct? Okay, now so this is 5. When 5 multiply these two terms, two numbers, or you can x minus 2 also. So 5 into x, that is 5x, and 5 to the 10 here, correct? Okay, now we have to say, sorry, we have to understand that की आप याच्यात तुम्हाला काय काय कॅन्सलेशन करता येतं ते पाहावं लागेल. सगळे नंबर्स एका बाजूला येतात का ते पाहावं लागेल. मग याच्यात क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे होते का ते पाहावं लागेल. काय जे ज्या पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल त्या पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे. ओके, मग आता याच्यामध्ये काय होईल, एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर दोन्ही कशा आहेत, पॉझिटिव्ह. जर तुम्ही याला इकडे घेऊन आला तर हा निगेटिव्ह होईल, कॅन्सलेशन होईल. लक्षात घ्या की इक्वलच्या अपोजिट साईडला जर दोघं असतील तर सेम साईनला कॅन्सल होतात, आणि तेच जर एका बाजूला असतील तर अपोजिट साईडला कॅन्सल होतात. म्हणजे तुम्ही एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल करू शकता. ओके, नाव दिस इज 2x विच इज पॉझिटिव्ह 2x, इट इज नेगेटिव्ह 2x. ओके, लक्षात घ्या. आताच मी काय म्हटलं की अपोजिट साईडला असतील तर सेम साईनला कॅन्सल होतात. ओके, पण आता या अपोजिटला साईन आहे, अपोजिटला आहेत आणि दोघांचं साईन अपोजिट आहे म्हणजे कॅन्सल होणार नाही. सो 2x या ठिकाणी ऍज इट इज राहील. किंवा एक काम करू शकता, 2x असाच ठेवा इकडं, इज इक्वल्स टू हा जो 5x आहे त्याच्यातून 2x मायनस करा. 5x मधून काय झालं, 2x मायनस झाला म्हणजे काय राहिलं, 3x. बरोबर आहे का, 3x राहिला आणि -10 ला -10 जागेवर. ओके, कळतंय का, पहा, एक्स स्क्वेअर कॅन्सल एक्स स्क्वेअर, 2x ऍज इट इज लिहिला आपण आणि या दोघांचं सबट्रॅक्शन केलं, दॅट इज 3x. क्लिअर. ओके, इक्वल त्याचा पुढचा भाग. आता या 3x ला इकडे घेऊन या म्हणजे काय होईल, 2x मायनस 3x इज इक्वल्स टू -10. आता या दोघांचं जर सबट्रॅक्शन झालं तर ते येईल -x इज इक्वल्स टू -10. बोथ इज नेगेटिव्ह, बोथ आर नेगेटिव्ह, इट मीन्स x इज इक्वल्स टू 10. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? x इज 10. आता जर तुम्हाला परफेक्ट व्हॅल्यू काय आहे ते काढायला सांगितलं असतं तर हा झाला असता 10, हा झाला असता 8, बरोबर आहे का, हा झाला असता 12 आणि हा झाला असता 15. ओके, म्हणजे सगळं आपल्याला लक्षात आलं असतं कशा पद्धतीने, आणि यांचा रेशिओ सुद्धा चेक केला असता. पण 10चा 15 शी कसा आहे, 5 2 जा 5 3 जा म्हणजे 2:3, 4 2 जा 8, 4 3 जा 12. ओके, क्लिअर. अशा प्रकारे आहे क्वेश्चन नंबर 9. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. नाउ क्वेश्चन नंबर 10. ओके, क्वेश्चन नंबर 10 हा जो आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला काय केलेलं आहे, त्यांना एक क्वेश्चन दिलाय आणि त्याला काही ब्रॅकेट्स दिले रिकामे आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करून त्या क्वेश्चनला मला वाटतं प्रूव्ह करायचंय की कशा पद्धतीने तुम्ही ते प्रूव्ह कराल. राईट. ओके, okay, so this is question number 9 which is activity based question. Okay, you have given triangle DEF
and in its interior portion PQR is also given. Okay, all the segments come together here at point X from each angle. Okay, प्रत्येक अँगल मधून जे येतात ते पुन्हा X मध्ये काय होतात एकमेकांना मिळतात. ठीक आहे, आता गिवन मध्ये काय दिलेले आहे पहा आपल्याला. इन अ ट्रायंगल आपल्याला काय पाहायचं की व्हॉट इज द ओके टू प्रूव्ह प्रूफ इज गिवन इन ट्रायंगल XDE. In triangle XDE, PQ parallel DE. Okay, where is XDE? Here is XDE. Okay, this triangle. Okay, you have given PQ which parallel with DE. PQ parallel आहे कोणाला? हा PQ parallel आहे DE ला. ठीक आहे. If PQ parallel DE means हा ट्रायंगल अशा प्रकारे झाला. आपण इथं X म्हणूयात, या ठिकाणी P घेऊयात, इकडे Q घेऊयात आणि इकडे D आणि इकडे E या पद्धतीचा ट्रायंगल झाला. So in this triangle XDE, PQ parallel DE means we can use BPT, right? So what will be BPT? XP upon PD. What will be XP upon PD and XQ upon QE, right? Okay, so XP upon PD. You have given XP means you have to write here PD, right? So PD. XP upon PD and here QE. Here is given QE means what? XQ. Okay, XQ upon QE. This is statement number first. You have to write there by BPT. It is given, right? Okay, in a triangle XEF. Now say XEF. XEF, right? In XEF you can see QR parallel EF. QR parallel EF, right? Okay, so you have to use again BPT. So how? XQ upon QE. XQ upon QE, right? This XQ and this QE. Then XR. What? XR upon what? RF. XR upon RF. Now in first and second. In first and second, what is common? This XQ upon QE, XQ upon QE means when one side is equal, then another is also definitely equal. It means you have to write here this XQ is equal with QE, XQ is equal with QE. जर ही साइड हे जर इक्वल असेल तर हे इक्वल असायला काही हरकत नाही. मीन्स XP चा PD शी जो रेशिओ आहे तोच रेशिओ XR चा कोणाशी RF बरोबर असणार आहे. मीन्स हे दोघं जे असतील ते कसे असतील इक्वल. नाउ सी XP अपॉन PD. वेअर इज XP अपॉन PD? XP अपॉन PD. XP अपॉन PD. And what is the next? XR. XR अपॉन RF. XR अपॉन RF. म्हणजे हा रेशिओ जर तुमच्याकडे सारखा असेल तर आपण काय म्हणतो, या लाईन पॅरलल असल्या पाहिजेत. इट मीन्स व्हॉट? इफ XP is XP upon PD is equal with XR upon RF, then definitely PR is parallel with DF. It means seg PR parallel DF. म्हणजे हा जो PR आहे तो DF ला कसा असला पाहिजे? पॅरलल असला पाहिजे. So this is question number 9. Okay, this is question number, sorry, I think this is question number 10. Okay, this is question number 10. Okay, so please understand this and you have to complete the boxes only. Here what is remaining? We have to write here what? कसं घेतलंय आपण हे? बाय BPT. म्हणून इथं काय लिहिणार? बाय BPT. ओके, कळतंय का पहा? ओके, इट इज व्हेरी इझी. हियर इज ऑल्सो रिमेनिंग व्हॉट? इट इज गिवन, सो यू हॅव टू राईट हियर गिवन पक्ष, राईट? ओके, सो इट इज इट क्लियर नाउ? So we will take question number next. So please take this screenshot. Okay, now question number 11. You have to understand this properly, because when you understand that question, then it is very easy to solve. क्वेश्चन समजून घ्या आधी काय म्हणतोय क्वेश्चन. तो आपल्याशी काहीतरी बोलतोय आणि मग नंतर त्याला प्रतिसाद द्या तसा. ओके, इन ट्रायंगल ABC you have given triangle ABC. Okay, suppose this is ABC. Okay, this is question number 11. ABC. AB is equals to AC. Finish. AB is equal with AC. Clear? Okay. Then angle B and angle C. Okay, angle B and angle C you have given. Okay, means you have given AC and BD
just a minute. The bisectors of angle B and C. The bisectors of angle B means the bisector will definitely go from here and it will intersect here, and C definitely here. Okay. So bisectors of angle B and angle C. Bisectors of angle B and C intersect each other at point. Okay. Means you have given that. D and E means here you have to write here D and here E, right? Okay, which is first side AC. AC means D. AC, D here and E here, right? Okay. So you have given that the bisectors of angle B and angle C intersect AC and AB. AC and AB at points D and E respectively. Means D here and E here. Okay. AC पहिल्यांदा झाला तर AC वर D आणि AB वरती काय घेतलंय आपण E घेतलाय, राईट? ओके. आणि प्रूव्ह काय करायचं आपल्याला? देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल BC मीन्स आपल्याला ED जोडून घ्यावा लागेल. ओके. नाव it is very easy question you have given, right? Okay. So in this figure you have to understand at first ABC. This is triangle where AB and AC both are equal. It means this is isosceles triangle, right? So if this is isosceles triangle, then याचे अपोजिट साइड अपोजिट ज्या बाजू इक्वल आहेत ना त्यांच्या अपोजिट अँगल सुद्धा कसे असतात? इक्वल. म्हणजे हे सेम आहेत दोन्ही, म्हणजे यांचे बायसेक्टर सुद्धा सेम आहे. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्याला हेच माहित पाहिजे फक्त हे आणि हे, राईट? बरं ठीक आहे. आपण या ठिकाणी काय करू? कन्सिडर करा की हा अँगल बायसेक्टर नाही आणि हे लाईन पण नाही. तर आपल्याला एबीटी वापरायला, अँगल बायसेक्टर थेरम वापरायला काय अडचण नाही. इन अ ट्रायंगल ABC. Okay, so you can write here BD is angle bisector of angle. कोणत्या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे बघा? BD हा कोणाचा अँगल बायसेक्टर? ABC चा. सो ABC. Therefore by ABT नुसार काय लिहू शकाल? AB upon what? BC. AB upon BC is equal with AD upon what? DC. AD upon DC. याला आपण स्टेटमेंट नंबर फर्स्ट देऊया. अंडरस्टँड? पहा मी काय लिहिलंय. इन ट्रायंगल ABC याच्यामध्ये हा जो BD आहे तो अँगल बायसेक्टर आहे. मग मी अँगल बायसेक्टर थेरम वापरलं. कसं? AB upon BC is equals to AD upon DC. So this is statement number first. In second, now we have to write here, okay, in triangle ABC. Okay, same. Similarly, आता जसं आपण BD अँगल बायसेक्टर मानला होता तसं आता CE हा अँगल बायसेक्टर आहे. Similarly, CE is an angle bisector of angle. कोणत्या अँगलचा? ACB चा. ACB. ओके. ACB चा तो कोण आहे? अँगल बायसेक्टर आहे. जर समजा हा जो CE आहे, हा CE तो जर ACB चा अँगल बायसेक्टर असेल, ACB चा जर अँगल बायसेक्टर असेल तर आपल्याला आणखी एकदा अँगल बायसेक्टर थेरम वापरता येतं. ते कसं येईल? AC upon what? BC is equal with AE upon what? EB. Right, this is statement number second. Now see first and second. Okay, by ABT. Okay, see statement first and second. You can see AB upon BC, AC upon BC, AD upon DC, AE upon EB. Okay, now see here AB upon BC and here AC upon BC means BC is equal with each other. BC सेमच आहे त्याच्यामुळे त्याला सेम म्हणजे प्रूव्ह करायची गरजच नाही, तोच आहे ना तो. ठीक आहे. आता AB आणि AC इक्वल आहेत का बघूयात आपण. वेअर इज AB अँड AC? हा AB आणि हा AC इक्वल आहेत का? येस, यू हॅव गिवन इन क्वेश्चन. ओके, ऍक्च्युली आपण ते इथं लिहायला पाहिजे होतो इथं. ओके, म्हणजे काय गिवन मध्ये आहे तर AB इज इक्वल विथ AC. ओके, आणि जरी आता तुम्ही लिहिलं बट
AB इज इक्वल्स टू AC. वी आर इन गिवन, नो प्रॉब्लेम. जरी तुमचं इथं मिस झालं तरी इथं तुम्ही लिहू शकता, बट AB आणि AC कसं आहे, इक्वल आहे. देअरफॉर म्हणजे याचा अर्थ काय बघा, इथं AB जसं आहे ना तसंच इथं ABच आहे. AC आहे म्हणजेच AB आहे, किंवा जिथं AB आहे तिथे AC टाकू शकता तुम्ही, इथे AC टाकू शकता. म्हणजे AC अपॉन BC, AC अपॉन BC मिळून जाईल. म्हणजे एक साइड सेम आली म्हणजे दुसरी साइड कशी असणार, डेफिनेटली सेम. म्हणजे काय दुसरी साइड, देअरफॉर AD अपॉन DC इज इक्वल विथ AE अपॉन EB. ओके, म्हणजे हे कशावरून, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ओके, सो AD आणि DC, AD आणि DC यांचा जो रेशिओ तेवढाच रेशिओ आला AE आणि EB चा. याचा अर्थ काय, आता या ट्रायंगल मध्ये देअरफॉर नीट लक्षात घ्या काय म्हणताय. आता AE चा EB शी जो रेशिओ आहे तोच AD चा DC बरोबर आलाय. याचा अर्थ तो कॉन्व्हर्स बसतो कोणाचा, BPT चा. कसा, की जर समजा हे रेशिओ सारखे असतात तर हे दोन लाईन कशा असतात, पॅरलल असतात. देअरफॉर ED पॅरलल कोण असायला पाहिजे, BC. आणि याला काय येणार रिझन, कॉन्व्हर्स ऑफ BPT. ओके, सो दिस क्वेश्चन मीन्स क्वेश्चन नंबर 11 इज लाईक दिस. सो अशा पद्धतीने हा आपल्याला जो प्रॅक्टिस सेट 1.2 आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 11. यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ टू सॉल्व. ओके, कसं सॉल्व केलंय, ABC घेतला, BD त्याचा बायसेक्टर घेतला, ABT वापरला. ACB घेतला, देन त्याचा बायसेक्टर कोण घेतला, CE घेतला आणि ABT वापरला. दोन्ही स्टेटमेंट एकत्र केले तर त्याच्यामध्ये AC आणि AB इक्वल आहे. ठीक आहे, त्याच्यानुसार आपण काय घेतलं, मांडून घेतलं, AB आणि AC इक्वल. त्याच्यामुळं लेफ्ट हँड साइड इक्वल आली की राईट हँड साइड इक्वल येतेच. म्हणून याचा अर्थ काय झाला की हे दोन इक्वल झाले राईटचे, आणि दोन राईटचे इक्वल झाले ते अशा प्रोपोर्शन मध्ये आले की या दोघांचा रेशो या दोघांच्या रेशो मध्ये आहे, इक्वल आहे. मग हे इक्वल कधी होऊ शकतं, व्हेन द लाईन इज पॅरलल. ओके, सो this is practice set number 1.2. so we have to understand all the questions. We have done 5 questions in last lecture and now we have seen 6 questions, right? Means 6 to 11. These 6 questions are completed in this lecture, so please try to understand. Okay, आणि आपल्याला आणखीन एक विनंती आहे की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आपल्या मित्रांबरोबर, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला